हाय, हॅलो, नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. मस्त अशी गावाकडची मॉर्निंग झाली. काय तो सुंदर परिसर, काय ते छान एकदम मस्त वाटतं. आणि आज आहे आमच्या रुद्राचा बड्डे. तर चला आता मी त्याला विश करणार आहे, कारण मी आत्ताशी जस्ट उठले आणि सकाळी तो केव्हाचा उठला त्याचं माहीत होतं. कालपासून म्हणजे त्याला सुरूच असतं माझा बड्डे वगैरे, खूप एक्साइटमेंट कालपासून सुरू होतं. लवकर उठला आहे म्हणे मम्मा मला उठवत होता, की मी जागी होती थोडी थोडी, मला उठवत होता मम्मा मला विश करना उठना वगैरे म्हणत होता. त्याच्यानंतर त्याने पप्पालाही फोन करून व्हिडिओ कॉलवरती त्याने स्वतःच फोन केला, पप्पाचं नाही आला, त्यानेच फोन केला की पप्पा मला विश करा असं. तर चला आता मी त्याला विश करते. पण आता तो माझ्यावरती एवढा जास्त रागवले ना की माझा आता विश तो ॲक्सेप्ट करेल की नाही माहीत नाही. तर बघूयात आता कसं तरी लाडीगोडी लावून त्याला मनवावं लागेल. आणि आजचा सोन्याचा रेट ना खूप कमी आहे बरं का. सगळ्यांना ज्यांना कोणाला घ्यायचं असेल ना त्यांनी नक्की घ्या, कारण परत एवढं कमी होईल असं वाटत नाही, कारण खूप कमी झालं आहे. 1,37 होतं, 1,37,38,000 आहे आजचा रेट. तर नक्की घ्या, कारण माहीत आहे 1,71 गेलं होतं. चला आता मी ना विश करते. माझी आई पण आज पहाटेचीच उतरली बहुतेक. तर चला. ए रुदू, किती वाजता उठलायस रे तू? किती वाजता? हात. हॅपी बर्थडे. का बरं एवढा उशिरा? अरे मी झोपली होती, मी आत्ताशी उठली. मग सगळ्यात लेट मीच आहे का? पप्पानी केलं का? पप्पानी कधी? व्हिडिओ कॉलवर केलं का? माझ्यावर नाही बोलत. सगळ्यात मोठं गिफ्ट तर मीच देणार आहे मग. अरे मग मी रात्री 12 वाजता उठवलं असतं तर तुला चाललं असतं का? उठला असता तू? हॅपी बर्थडे. हो का? हो ना. अरे मग मी हॅपी बर्थडे म्हणलं की तुला. हॅपी बर्थडे. तसं तर आमचा रोजच बर्थडे असतो माहित आहे तुला. रोज हॅपी बर्थडे म्हणतो. आज झाला की उद्या पुन्हा हॅपी बर्थडे येईल. हाय ना? किती वर्षाचा होता तू? 7वा. आता 8वा लागेल. हो का? ते झुट्या. अरे हे बघ, सेकंड क्लास मध्ये गेलं ना मग 8 वर्षाचं होतं. आता ते कोणत्या क्लास मध्ये सांग बरं? तिसरीत गेला ना मग लवकर मोठं व्हायचं. ट्रेन मध्ये आम्ही म्हणे की कमी आहे म्हणून सांग, टीसीने विचारलं तर हा म्हणे नाही नाही मी मोठा आहे, माझी उंची बघ. टीसीचे काका मराठी निघाले. उतर खाली होत. अरे ज्यावेळेस तू झोपला होतास ना 12 वाजता रात्री, त्यावेळेसच मी तुला हॅपी बर्थडे बोलले. तसं तर ना तू 3 वाजता जन्मलाय, तर 2 वाजता तुला विश करायला पाहिजे ना दिवसाचे. नाही रे झूट, खरंच. तू झोपेत होतास, तू झोपेतच बोलला मम्मा थँक्यू असं झोपेतच बोलला होतास. खरंच. अरे पक्का तुला व्हिडिओ दाखवू का मी रात्रीचा? पण ते व्यवस्थित दिसत नाही, डिलीट झाला माझ्याकडून. बर काय गिफ्ट पाहिजे सांग? दुर्बीण कोणी आणली? आजीने आणलेलं दिलं गिफ्ट. हा का? बापरे, किती तो खुश, किती तो हॅपीनेस बर्थडेचा. हा कशाला पाहिजे बर्थडे? सगळं नवीन असल्या का ते विचारतोय काय करताय. अरे तू काय करते रे आजी? आणि आजीने तुला हॅपी बर्थडे बोलली का? कधी बोलली आजी? किती वाजता आली काय ग तू? कसलं आणलंय बघू.
अगं बाई आजीनं आणलं तरी तेवढं. किटल्या आणि घेऊन आले. रुद्रला काय आणले? कुणाला अजून? हे बघ बर्थडेचं गिफ्ट. तिकडे जा. आदित्य आजीला थँक्यू बिंकू तरी म्हण काय. आमच्या भयाला आमच्या जत्रेत एकच होती हुडकून हुडकून त्या भयाला काढायला लावली भाव्याला. तिथे किती असेल की गाडी? नाही आवडली? दिसतंय का? खोखा धर ना त्याच. खोक कशाला? आता दुर्बीण भेटली. खोक कशाला पाहिजे आता? हे दोन धरा बांधायला कंप्रेस. दुर्बीन 2 मिनिटं. आपल्या भयाला लय आणलं तस ग. सगळ्याला किटल्या का आज घेऊन आली? रात्री आमटीला किटल्या नव्हत्या. तिथल्याच्या पण सूर्यांचा रुद्राला तर एकच आहे बघ, सिंगल मिळत पण नाही तिथं. काय डबल लावायचं? अरे मिळतं की, पण मग ती मला कॉटनचे पाहिजे. कॉटनचं आहे का ते? आदू भयाला यशला ठेवतो. आदू भया येईल थोड्या वेळात, पोहोचेल आता. तर माझ्या मी म्हटलं होतं ना कालच्या व्हिडिओमध्ये की चिंचणीला गेली होती आणि चिंचणीवरून आल्यानंतरच देव बळवायला जायचं असतं. म्हणजे त्या रानात पण आमच्या एक माया एका देवीचं आहे, तर तिथं सगळेजण जातात प्रत्येक वर्षी लहानपणापासून तिथंच. तर आता आम्ही तिकडेच निघालो होतो. तर इथं जो ढोल वाजवतोय ना, तर तो माझा चुलत भाऊ आहे, म्हणजे चुलत सक्का भाऊ. त्याची बायको पण आहे. आता दिसते की नाही काय माहीत. म्हणजे तसे ना सगळेच अगदी जवळचेच आहेत, असं काय एका गावातले वस्तीवरचे म्हणजे चुलत भाऊ वगैरे असे सगळे आहेत. चुलत्या वगैरे सगळेच आहेत. आणि तुम्हाला माहीत नाही हे किती पटेल नाही पटेल, मलाही म्हणजे नाही एवढं हे, पण शेवटी कसं आहे, ज्या काही मान्यता असतात ना, तर हे शक्यतो हे आमच्या धनगरी समाजामध्ये जास्त असतं असं माझं म्हणणं आहे. बाकी मी एवढं जास्त बघितलं नाही, पण आहे इकडं. माझं एवढं नाही, पण बाकी बरेच जण मानतात, नाही मानतात. बाकी आता तुम्हाला जे पुढे दिसेल का नाही, त्यावरती बऱ्याच जणांचा असतो विश्वास, नसतो विश्वास. पण जे आहे ना, त्यांना आवडतंय ना, तर आपण त्याच्यामध्ये आनंदाने सहभागी व्हायचं. भले आपल्याला पटलं नाही पटलं तरी चालतंय, पण उगाच समोरच्याला नाराज करायचं नाही किंवा दुखवायचं नाही. कारण की देव आहे, बघतो. माझं तरी म्हणणं आहे की देव आहे बाबा, कारण की देव असल्याशिवाय सगळं होत नाही. कुठे का असेना आपली कधी आपल्याला अडचणीतही आणत असेल, कधी आपल्याला सुखही देत असेल, पण आहे देव आहे असं माझं म्हणणं आहे. बाकी चला आता तुम्ही इथं बघा, कसं एन्जॉय करा. तुम्हाला कसं आवडतंय कसं नाही ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर इथं मध्ये जे आहेत का नाही बघा, त्यांच्या अंगात आले तर ते माझे चुलते आहेत. म्हणजे माझ्या चुलत्यांच्या येतं, त्यांच्या पण चिंचणीची मायाकाच येते बघा. ते मध्ये आहेत ना, तर ते. आणि बाकी सगळे म्हणजे आहेत वस्तीवरचे. पण इथे काय ना माझी चुलती पण आहे, म्हणजे माझ्या एका चुलतीच्या पण अंगात येतं देव.
आणि पलीकडे जो येलो शर्टवाला आहे ना तर तो माझा मोठा भाऊ, म्हणजे मोठा भावड्या, चुलत भाऊ मोठा. आणि इकडे येलो शर्टचे आहेत ना पाठीमागं तर ते माझे मोठे चुलते. तशी खूप मोठी फॅमिली आहे, कारण की 5 जण आहेत, माझे वडील पकडून 5 जण आहेत. आणि त्यांना सगळ्यांना जास्तीत म्हणजे आम्ही सगळे पण 4-4, 5 जण आहे सगळ्यांना. मावशी आली बघ तिकडे पलीकडे. हां हां हां. ओय रुद्राला सोडायचं कोण? गिफ्ट काय आणलं विचार की. अरे थँक्यू तरी बोल, थँक्यू तरी बोल त्या दोघांना. आणि गिफ्ट विचार काय आणलंय? गिफ्ट नाही आणलं मावशीने. आता आता काय करायचं? गिफ्ट नाही आणलं मावशीने. मी घेणार घ्यायचं ना, तू येणार ना माझ्या संग घ्यायला. तर तुम्हाला तर माहीतच होतं की माझं पैंजण तिकडं राहिलं होतं, एक बेडच्या खाली पडलं होतं आणि एक तिथं वरती होतं. नंतर येताना लक्षातच नाही. छान होतं ते, थोडं गळत होतं, पण मग मी म्हटलं आता कामापुरतं आपण डुप्लिकेट घेऊया. पण या बारक्याची किंमत त्या मावशीने मला सांगितली 250 रुपये. म्हटले एक दिवसासाठी 250 रुपये नको. हो नवीन आता माझा तो बंद झाला पहिला. माझ्या मावशीचा आनंद काकना मावेना. मला पण भारी वाटलं बरं. मावशी तर मी जेव्हापासून गावाकडे आले तेव्हापासून एवढेच जण मला घरी भेटायला आले. त्याच्यानंतर आता ह्या ताई तिथं मी रुद्रासाठी गिफ्ट घ्यायला गेली होती ना, तिथं भेटल्या, जाशीच्या आहेत त्या. मेन म्हणजे त्यांची मावशी माझं रेग्युलरली व्हिडिओ बनवते, जे की माझ्या आईच्या वयाच्या आहेत. आणि इतकं त्यांच्या डोळ्यात अगदी आनंदाश्रू आले होते मला बघून. म्हणजे माझ्याशी बोलताना एवढं त्यांचा जीव, म्हणजे इतकं प्रेम आहे एवढं. खरंच मी किती पैसे कमवल्याच्यापेक्षा मी किती जास्त माणसं कमवली हे ना, खूप आहे, खूप माणसं कमवली. कारण खूप भेटतात आणि इतकं जीव लावतात. त्या तर काकू मला इतकं समजावून सांगत होत्या की हे तुझं चुकतंय, ते असं कर, हे असं नको दाखवू सोशल मीडियावरती. म्हणजे खूप मनापासून भारी वाटलं मला त्यांच्याशी बोलून. आणि त्यांच्या तर अगदी म्हणजे त्यांनी माझा स्क्रीनशॉटही काढून घेतला व्हिडिओ कॉलचा, की मी आता सगळ्यांना दाखवते वगैरे. इतकं भारी वाटलं. आणि असे बरेचसे रोजच कॉल येतात मला, पण पर्सनली त्यांनी मला असं म्हणजे तिथे येऊन भेटल्या. तर मी घेणार होते डुप्लिकेट, पण म्हटलं तसंही ते माझं गळतच आहे, तर आता आपण चांदीचंच घेण्यावरती फोकस करूया, म्हणून चांदीचं पैंजण घ्यायला आले. आणि माझ्या आईची ना टॉप्स आहेत, तर त्या टॉप्सला तिला ना लोंबकळत अशा साकळ्या पाहिजे होत्या. मला जास्त व्हरायटी भेटल्या नाही, एकच सिंगलच पीस होता त्यांच्याकडे असा 2चा. तर मी तोच म्हटलं ट्राय करूया. तर ह्याच्यातलं नेमकं काय घेतलं आहे काय नाही ना, ते मी तुम्हाला नंतर दाखवेन. तसंही दाखवायचं की नाही आता मला थोडासा इश्यू येतो, पण ठीक आहे, तुम्ही माझ्या आनंदातही दुःखातही दोन्हीमध्ये सहभागी असतातच. तर हे वालं पैंजण मी घेतले बघा, मागचं माझा 1,500चं आहे. त्या दादाचं म्हणणं होतं की हे पैंजण तुला ना 2,000लाच भेटायला पाहिजे होतं, जे की मला आजच्या रेटने 8,000ला भेटलं. तो खाल्ला का वडापाव? छान होता का? कसा वाटला आमच्या मस्तवडचा वडापाव? आवडला? एक नंबर, एक नंबरच होता वडापाव. नेहमी म्हणजे खूप भारी बनवतात. चला अजून एक डिश खायची आहे का वडापावची? आता नाही, आता बस आल्यापासून नुसतं आपण वडापाव खातोय. चला चला बस पुढे बस तू, नाहीतर बस मागे चल. आम्हाला येत आता बरेच लेट झाला, कारण सगळी माणसं बघा देवाला चालले आहेत. आणि आमच्याकडे असं ट्रॅक्टरात पिकापात ह्याच्यातच जातात. आता प्रत्येकाला काय गाड्या नाही, त्याच्यामुळे बरेच जण शक्यतो ट्रॅक्टरमध्ये जातात जास्ती करून. तर हे बघा, हे आहे मंदिर ज्या देवाच्या यात्रेसाठी मी आली ना, शिंगोबाचं मंदिर, म्हणजे शिंगोबाची यात्रा आहे. आणि याच यात्रेसाठी मी आले. म्हणजे आणि बांधकाम पण मध्येच चालू केलं आहे. खरंच म्हणजे आधीच पूर्ण व्हायला पाहिजे होतं, आता एवढी लोक येणार, हे मध्येच बांधकाम चालू आहे. तर हे असं बघा छानपैकी. इथं जाताना आम्ही जातानाच इथं बऱ्यापैकी ह्यांचं म्हणजे चालूच होतं असं,
बकरे वगैरे त्यांनी सगळे आणलेले होते इथं. आणि आम्ही डायरेक्ट घरी चाललो आहे. माझी आई पण आली होती, पण म्हटलं इथं नको थांबायला, आपण डायरेक्ट घरी जाऊ, कारण आम्हाला रुद्रेचा बड्डे पण साजरा करायचा होता. आणि त्याचे पप्पा, माझी बहीण वगैरे आम्ही सगळे सोबतच गेलतो. तर हा वाला ड्रेस आम्ही त्याला आज आणला, कारण घेतलाच नव्हता. दमनवर भरूचवरून खूप लवकर निघलो ना, त्यामुळे ड्रेस घ्यायला वेळ नव्हता, तर आज मग घेतला इथं. आम्ही जेव्हा पण घेतो ना, त्यावेळेस आम्ही प्रभावती कलेक्शनमधून घेतो. 50% डिस्काउंट असतं, पण कपडे छान असतात तिकडे, त्याच्यामुळे तिथून घेतो. आणि माझं पोरगं नुसतं रडत आहे, कारण की ना तुम्हाला माहीत आहे माझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला होता, तर त्यांच्या डोक्यामध्ये ना थोडं रक्ताची गाठ झाली होती, त्याच्यामुळे त्यांची स्मरणशक्तीचा थोडाही झाला आहे. तर ते खूप आता बोलतात, जसं म्हातारी लोक कशी बोलतात, असं कटू एकदम लागण्यासारखं मनाला, तर तसं ते थोडंसं वेगळं बोलतात. त्याच्यामुळे ना आपण सहन करतो, आपले वडील आहेत, पण रुद्र नाही, तो रडतच राहतो. त्याला असं वाटतं की मलाच बोलतायत. तर आता लहान मुलं म्हटलं की रडणारच, तर तो रडतच होता सारखा. आणि ही माझी छोटी बहीण आहे, आधीची होती ना ती मोठी बहीण होती, आणि ही माझ्या आधीची आहे. तर आमच्या दोघीच्यामध्ये ना थोडासा डिफरन्स आहे जास्तीचा, पण ठीक आहे. कारण आमच्यामध्ये अजून एक होती, तर इथं छानपैकी ओवळून घेतलं. मागे जे बसलेत ना ते ते माझे मोठे दाजे आहेत, तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच होतं. आणि छानपैकी त्यांनीच केक आणला होता. आम्ही येताना सोबतच आलो, ते पण तिकडनं मसवडवरून, दुहदेवला आहे ती माझी बहीण, तर तिकडनं आली होती. आणि ही माझी वहिनी, तुम्हाला माहीतच आहे. बरेच जण म्हणतात वहिनी नाही दाखवत, तर ती शक्यतो कामातच असते. आता नंदा येणार, मग वहिनीला कसा थोडासा लोड असतो की नाही, तसं ते आम्हाला काही काम बिम लावत नाही बरं का. तर इथं मस्तपैकी आता बघा आमचं बड्डे सेलिब्रेशन चालू आहे. आमच्या देवाची मूर्ती बघू तुम्हाला समजेल की आमच्या आयुष्यामध्ये मेंढराचं जे महत्त्व आहे ना ते किती आहे. बघा, हे शिंगोबाचं देव आहे, त्याच्या साईडला जे आहे ना तर ते मेंढी आहे, तुम्हाला असं बसल्यासारखं दिसते ना, तर ते प्रॉपर असं मेंढीचा आहे. जसं बाळूमामाचं आमच्या कसं मेंढराचं राहतं, तसं ह्या देवांचं सुद्धा मेन मेंढराचंच येतो पार्ट. आणि इकडे बघा सगळ्यांच्या मस्त चुली बिली पेटलेल्या आहेत, शिजत आहे सगळ्यांचं. आणि इथं काही काम नसतं आणि इथं सगळे भेटतात, म्हणजे आता बसले तिथं सगळे जेवाय वाजले होते 10 वाजता सगळेजण जेवायला बसलेत.
आणि आता आम्ही इथं जेवून जाणार आहे घरी, कारण आम्हाला थंडी पण वाजत होती आणि घरी पण जायचं होतं. झोप पण रुद्र झोपला होता मांडीवरती. म्हटलं चला जेवण करून पटकन त्याला घेऊन जाऊया. चला तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.